प्रस्थापितांना धडकी भरवणारी वंचितची डरकाळी, आम्ही मालक नाही सेवक म्हणून येणार, भानुदास वाघमारे यांचा निर्धार. सोनपेठ तालुक्यातील पंचायत समिती गणाचे राजकारण आता एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलंय. अनेक वर्ष सत्तेत लोळणाऱ्या प्रस्थापितांनी सामान्य जनतेला आणि धार्मिक श्रद्धेला वाऱ्यावर सोडल्याचा घणाघाती आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार भानुदास अंबादास वाघमारे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली. अनेक वर्ष तुम्ही ज्यांना निवडून दिलं त्यांनी फक्त स्वतःची घरं भरली, ऐतिहासिक मंदिर आणि धार्मिक स्थळांचं त्यांना कोणतंही देणंघेणं उरलं नाही, अशा शब्दात वाघमारे यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला. केवळ आश्वासनं देणाऱ्या नेत्यांच्या काळात गावं ताणलेली राहिली आणि मंदिरं दुर्लक्षित राहिली असा संताप त्यांनी व्यक्त केला. गावातील पाण्यासाठी 10 दिशा भटकणाऱ्या माता भगिनींचे कष्ट संपवणं ही पहिली प्राथमिकता. भागीरथी तीर्थक्षेत्राचा कायापालट, राम मंदिर आणि बजरंगबली मंदिराचा सर्वांगीण विकास करून ऐतिहासिक वारसा जपणार, गणातील प्रत्येक अंगणवाडीची दुरुस्ती करून चिमुकल्यांना सुरक्षित आणि दर्जेदार वातावरण देणार, प्रत्येक गावात ग्रामसभा झाली पाहिजे, गाव पातळीवरील शासकीय कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी जागेवर हजर राहून जनतेची कामं केली पाहिजेत, कचऱ्याचे ढीग हटवून घंटागाडी रोज दारात येणार, घनकचरा व्यवस्थापनातून गावं चकाचक करणार. आम्ही प्रस्थापितांसारखे जनतेचे मालक व्हायला नाही तर तुमच्या हक्काचे सेवक व्हायला आलो. सामान्य माणसाची पिळवणूक आता खपवून घेतली जाणार नाही. भानुदास वाघमारे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि जनतेचा सेवक या संकल्पनेमुळे ग्रामीण भागात वंचित बहुजन आघाडीला मोठा पाठिंबा मिळतोय. प्रस्थापितांच्या घड्या आता सामान्य जनतेच्या रेट्याखाली कोसळणार असंच चित्र सध्या सोनपेठ तालुक्यात मिळते. सोनपेठ वरून आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडेसह मी अवधूत, जनता न्यूज 24 तास, सोनपेठ.